हीच सारखी आता ना ग राहू दे समजन मोर ना ग हीच सारखी गंगे जे काय विचारायचंय ते स्पष्टच विचारा म्हणते मी. उगे मागे मागे कुसुर कुसुर नको. नाही गंगे तुला काही विचारायचं असतं ते विचार. अक्का एक विचारायचं आहे. ते श्रेया शेठची पूजा आहे कधी? 2 दिवसांनी. का तुला सासरी जायचे की काय? नाही नाही तसं ना बा ते आम्ही आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथाला जाऊन आल्यावर मावदं ठेवायचं ठरविलं होतं आणि ते मी 2 दिवसांनाच ठेवलं आहे. आता काय करायचं? मला बी कळना काय करायचं ते. घरात कोणी बी नाही. बाळू मामा बी गेला हाय वाड्यावर. असं काय घडलं की मला तर भ्यास वाटायला लागले बघ. भीमा पाणी दे रे जरा. या कोणी दिस ना घर. आजी आया आणि बाळू मामा वाड्यावर गेला हाय. कशाला? गुंडप्पाच्या आईचं सांगावा आला होता. अरे पर कशा बाई काय? आणि बाळू मामा चिडलं बी होत. तू गप बस बा. काय नाही झालं ते खोटं बोलते आहे. पर मामा जे काय झालं ते सांगायचं त्यात काय. म्हणजे आजचा दिवस बी तुझ्या भावानं गोंधळ घालायचं ठरवलंच आहे. नाही बा आईला कोण बोलू नाही म्हणून तो तिकडे गेलाय. मी बी तेच म्हणत होते. बरं तुम्ही थांबा मी वाड्यावर जाऊन येतो. नग नग आम्हासनी भ्या वाटते. बा आला की तुम्ही जा. बर ये तू ये. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? गावात एकाच दिवशी 2 पूजा होणार की काय आता? पेटायला पाहिजे जोरात पेटायला पाहिजे. अक्का मी काय म्हणते तुम्ही रागवू नका जी. अय्यो सुंदराबाई पण चुकीचं बोलते की हो ही. म्हणजे गावात लोकांनी मावद्याला जायचं का तुमच्या घरी पूजाला यायचं? नाही म्हणजे लोकांनी करायचं काय? ते काय नाही, ठरलेल्या दिवशीच वाड्यावर पूजा होणार आणि सगळ्या गावाने त्या दिवशी यावंच लागेल. म्हणजे आम्ही मावदं करायचं नाही असं म्हणायचं आहे व तुम्हासनी? अय्यो अय्यो अयो उलट बोलतेस की काय आम्हाला तू? गावाचे प्रमुख आम्ही, गावाचा पहिला मान आमचा. आम्ही ठरवणार इथं काय होणार ते आणि आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहात की काय तुम्ही? अहो अक्का तसं नव्हतं. तिला तसं म्हणायचं नव्हतं. आम्ही घरला जाऊन बोलतो आणि तुम्हाला सांगावं देतो जी. हो तुम्ही सांगावं देता ना बाळूची आई. पण ह्यांचं म्हणणं आहे की तुम्ही माऊंद करायचंच नाही त्या दिवशी. होय असंच म्हणते मी. म्हणजे आम्ही मावदरच करायचं. पंचाच्या घरी पूजा आहे. ती असतेच की दर सालाला. समध्या गावासनी जेवण असतं या. पण ती पूजा नीट पार पडली म्हणजे झालं. पडन की त्यात काय? मला नाही वाटत तसं. बरोबर बोलतोय. त्या बाळूच म्हणताय ना व. वय तर बाळू काय बसणार नाही बघा. अय्यो अय्यो त्याच्यावर काय चर्चा करायची ते ठरेल नंतर ग.
पण तू मयप्पा जावई बापू तुम्ही सगळ्यांनी यायचं पूजेच्या तयारी. म्हणजे त्यांच्या घरच्या समध्याने पूजेला यायचं असं म्हणणं आहे का तुमचं? नाही नाही नाही, सुंदराबाईच्या सगळ्या घराला आमंत्रण, पण फक्त पूजेला येताना बाळूला आणायचं नाही म्हणते मी. हो, तो बाळू इथे नाही आला पाहिजे. कुठे चालला आहेस रे बाळू? तुला दिसत नाही? आईला भेटायला चालू आहे माझ्या. हा आमचा वाडा आहे. त्याचं काय नाही रे या जगात. खुळ्यासारखा काय बोलतोस रे तू? माझी वाट सोड. आमच्या वाड्यात यायचं नाही. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? खाऊन खाऊन पोत झालंय तुझं. एका हातात आहेस काय माझ्या? माझ्या अप्पांना नाव सांगे ना तुझं. तेवढंच कर तू. हा बाजूला. अप्पा, याला मी नाही सांगितलं तरी आला की आपल्या घरात. तात्या, तुला सांगावा दिला होता तो सांगितला नाहीस की काय? बाळूची आई, मी तुम्हाला म्हणलं होतं ना बाळू घेऊन येऊ नका म्हणून. भाई सांगितलं होतं. अरे बाळू तू कशा पाय आला इथं? म्या काय बोलणार नाही तर. पर तुला कोण काय बोललं तर म्या गप बसणार नाही. अय्यो अय्यो सुंदराबाई, तुमचा बाळू देतो किंवा मला धमकी? हे बाळ्या, तू पहिला बाहेर जा. जातो म्या. आय तू बी चल माझ्या संग. सुंदराबाई, जा तुम्ही, पण ध्यानात असू द्या, गावात एका वेळी एकच पूजा होणार. आणि तेवढंच नाही बघा, त्या दिवशी वाड्यावर पूजा, त्या दिवशी गावात पेटणार नाही बघा दुसरी चूल म्हणतोय मी. 2 दिवसांनी आमच्याकडे बी माऊंद आहे ना. अरे पण तुमची पूजा रद्द करा असं सांगितलं आहे की माझ्या अप्पांनी. आय काय म्हणायचं आहे काय त्यासनी? तू सांग की. आपल्याकडं माऊंद नाही होणार त्या दिवशी. नंतरच्या दिवशी बघू. अय्यो, आता कशा बरोबर बोललात बघा बाळूची आई. देवानं बुद्धी दिली आणि माऊंद ठरवलं. आता ते नाही झालं तर कसं होईल? आता देव येणार त्या दिवशी आणि कोण नाही आलं तर? अय्यो, तुमच्याकडे देव येणार, आमच्याकडे कोण येणार? आमच्याकडे पण येणार की रे देव. आम्ही पण केलं की आमंत्रण. पण आमचा देव म्हटला नाही की तुमची पूजा व्हाया ना ग म्हणून. अरे गप बस की रे बाळू. अय्यो सुंदराबाई, तुम्हाला आता कळले असेलच की बाळूला वाड्यावर घेऊन येऊ नका असे आम्ही का म्हटले ते.
हे बघा जास्ती बोलला तर चालून घेणार नाही मी. पर त्यो काय चुकीचा नाही बोलत. अगं येतले बाळू म्हणजे तू ऐकणारच नाही होय हा? मी सांगतोय तसंच होईल. मी घरला जाऊन मालकांशी बोलते आणि सांगते काय ते. अय्यो सुंदराबाई, तुमच्या घरी मयप्पाचं कोणी ऐकत नाही. ठाऊ का आम्हाला खरे की खोटे? वाघासारखा मयप्पा देव यांच्यामुळे शेळी झाला देव. सुंदराबाई तुम्ही घरी जा, पण मी सांगितलं तसंच होणार. तुमच्या घरचं मौंद रद्द करायचं आणि आमच्या घरच्या पूजेला यायचं म्हणते मी. ज्ञान हाय ऐकणार. आमच्या घरी आप्पाच्या वाडीच्या हरसिद्धनाथांचं माउंद हाय. ते ठरल्याप्रमाणे होणार, रद्द होणार नाही. मायप्पा कुठं चला? काय सांगू बाबा, घरची गेली हाय वाड्यावर, बोलवलं हाय. काय कळना बघ. बरोबर जा. हा बघतो मी. कशाला गेला होता वाड्यावर? अगं बोलावणं आलं होतं म्हणून गेले होते. तिला एकलीला सोडायचं नाही म्हणून मी आबी गेले संग. बाळ्या, तू कशा पायी गेला होता? आईला कोणी काय बोलू नाही म्हणून गेलं होतं माग माग. पण मला सांगायचं नाही का आधी? विचारून जायला नका का? अगं लागलीच बोलावणं आलं म्हणून तसेच गेले. कशा पायी बोलवलं होतं? मी सांगतो बाळू जा बस. स्वतःलाही शानी समजते ती पंचाची बायको. म्या काय म्हणते, आपण इथं नगं बोलूया. आपण घरला जाऊन बोलूया. उगा गाव कशा पायी गोळा करायचं. मी माय लेकर जीवाला खोर लावते निसता. काय झालं मायप्पा? काय नाही काय नाही. बरोबर येतो. चला. चांगलंच पेटलं की धुमसत राहिलं पाहिजे आता. अय्यो तात्या, स्वतःशीच काय रे फुटतोस रे? आका अहो तुमच्या डोळ्या देखत तुमच्या घरादाराचा पान उतारा करून गेले की समदे. माझी तर तळपायाची आग मस्तकात गेली बघ त्या बाळ्याला बघून. तरी पण मीच बोलते इथे. अय्यो अय्यो, मी बोललो की. हो बोललात ना, गोल 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 नुसते. होय अप्पा, आणि तुम्ही त्या बाळूला शिक्षा का नाही करत? अय्यो गुंडप्पा, अहो करतो की तो चेटूक. कशाला लागायचं त्याच्या नादी म्हणतोय मी. खुळा बघतो. तर देव बाप्पा आपल्या सोबत असल्यावर काय घाबरायचं म्हणते मी. हे बरोबर आहे पंच. हा तात्या किती तोंड घालतोस रे मध्ये मध्ये? अय्यो ते जाऊ द्या, पुढे काय करणार ते सांगा म्हणते. काय करायचं म्हणजे? काय पण आता हे बी म्याच सांगायचं का तुम्हाला काय करायचं ते? मी सांगते काय करायचं ते. सांगा की काय करायचं ते. लगेच करतो बघा. सगळ्या गावाला सांगा, त्या दिवशी एकाही घरात चूल पेटली नाही पाहिजे आणि सगळ्या गावानं आपल्या इथेच पूजा आणि प्रसादाला आलं पाहिजे म्हणते मी. काय करतो मग? बोल. राम राम देवप्पा. तात्या, हा इथं कशाला आलास? अहो तुमच्या पाया पडाय आलो.
काय खुळा समजतो का ह्या झोग्याला? तुम्ही आणि खुळ काय बी बोल नकास. बर नाही बोल. कामाचं बोल. हा पंचाचं सांगावं आहे हा. का त्याला या जमलं नाही का? पाय तुटलं का काय त्याचं? त्याचे कशाचे पाय तुटत्यात, ते दुसऱ्याचे तोडेच असतो. ए तात्या, काय धमकी देतोस का काय? अरे नाही रे, सांगतो देवाप्पाला. हो देवाप्पा, तुमचा महागारी तुमची चेष्टा करतो येऊ. तात्या, हे खरं आहे का? होय भाई, अहो खरंच आहे हे. ए मारितो का काय? ये असा मोहर ये. नाही नाही अरे ये मोहर, आलो मोहर ये. कुंडम कुंडा भुंडम भुंडा मांजरच करीतो बघ तुझं. नका नका देवाप्पा, अहो आज काय करू नका. मांजर नाही, बोका करा देवाप्पा ह्याचा. म्हणजे फिरण ह्याच्या त्याच्या पायात खोटमळत. लगीन नाही झालं माझं. बोका केलं तर मग तो मांजर कुठं हुडकायची, म्हणजे पोरगी कुठं हुडकायची. हा मग सरळ बोलायचं. वय वय वय. बर बोल, काय सांगावा आहे पंचाचा? हा पंचाच्या घरी पूजा आहे. मंगळू जेवायला बी आहे. आणि तुमचा आशीर्वाद मागितला त्यांनी. अरे आशीर्वाद काय फुकाट भेटतो का? कंजूस आहे तो पण. तो काय असं काय देतो. तुम्ही त्याच सोडा, तुम्ही माझं काम करा की. देवाप्पा, ह्याचं काम कराच तुम्ही. अहो लय त्रासला आहे ह्यो. काय काम आहे ह्याचं? लगीनच नाही होईत माझं. अहो कोणी पोरगीच द्यायला तयार नाही. अरे लगीन लावून द्याया. मी काय बाजारात बसलो आहे का? अहो इतके लोक तुमच्याकडे येतात, एखाद्याची पोरगी घाला की गळ्यात. कोणाच्या? माझ्या. दान मग त्याच्यासाठी दान करावं लागते. काय देऊ? इतकं यायचं आणि वार्ता सांगायची समध्या गावाची. हेच तर काम आहे आपलं. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. ए, तात्या, निघ. वय वय आपलं ते काम. जाय. हा हा वय निघ, निघ. बघा. चल निघ. वय वय वय. मंगळू, वाघ माझ्याकडे बघू. मी आत येळ घालू नका सुंदरा. सांग काय झालं? पंचाच्या वाड्यावर दलसालाची पूजा आहे आणि वाड्यावर समजांनी काम करावं म्हणून बोलिवलं होतं. ताकाला जायचं, भांड कशाला लपवायचं? बा या सांगते, त्यांच्याकडे मोठी पूजा आहे आणि त्याच दिवशी आपलं मावद बी आहे. देवा, आणि त्यांचं मन आहे की आपलं माऊंद रद्द करा म्हणून. आणि मग आता घोटाळाच झाला की. भाई आणि त्याच्या पोरांनी तिथंच तंटा चालू केला. काय गंगी, तू बी अरे आपण कसं बाई ऐकून घ्यायचं? ती बोलली मग मी आधी बोलले. ती ना आवाज चढीला मग मी आधी आवाज चढीला. म्हणजे समजा गावाशी वाकड्यात शिरायचं. आम्ही काय करत नाही, पर गावची माणसं अशी वाटतात, तर आम्ही तरी काय करायचं? म्हणजे आपल्या घरला पूजा आता होणार नाही का? होणार. का नाही होणार? आपल्या मुखातून हरसिद्धनाथाला बोलले ना, मग माघार कशाला घ्यायची? अगं तुम्हाला काय वाटतं आहे? काय बोलावं कळत नाही मला. पिढा पिढा पाठच सोडित नाही. पण आपल्या कन्या आणि आंबिलीचा निवड देवाला जाऊ आणि येणाऱ्या माणसासनी द्यायचं. हेच बाला पटत नाही ना व. पण तसं बी आपली आणि त्यांची बरोबरी कुठे आहे? आपण आपल्या घरला ठरवलेलं मावद करू की. हे समजा ठीक आहे, पण हे साधं सुद्धा नव. आता पतूर आडून आडून तंटा वाका. पण हे म्हणजे तर मोर जाऊन वाकड्यात शिरणं झालं.